तर या ठिकाणी ज्या परिषदेच्या 2 दिवस अगोदरपासून माझ्यावर नाराज आहेत किंवा रागवलेल्या होत्या आणि मी दिलेला शब्द जो पूर्ण करू शकलो नाही, परंतु येणाऱ्या काही महिन्यात किंवा काही दिवसात परंपरेनुसार बुद्ध शासनाच्या शुद्ध स्वरूपामध्ये माझा शब्द मी नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. फक्त तुम्ही मंगलमैत्री करा एवढं बोलून मी या ठिकाणी माझ्या धम्मभगिनी आदरणीय शीतलताई कांबळे त्यांना विनंती करतो, त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि त्यांचं स्वागत आमच्या मातोश्री आदरणीय उभाई टाकी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अक्षरशः श्रीलंकेतील जो शुभ्र पांढरं वस्त्र त्यांनी असं परिधान केलेलं आहे जसं श्रीलंकेच्या विहारामध्ये आहे त्या. तर उपस्थित सन्माननीय आमचे अनिकेतजी जे आवर्जून एका शब्दावर या ठिकाणी उपस्थित राहतात, मी अनिकेतजी आणि आमच्या पत्रकार भगिनी यांचं स्वागत सन्माननीय अध्यक्षा आणि विद्याताई यांना विनंती करतो. आमच्या पत्रकार बांधवांचं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो साहेब, यांचं स्वागत सन्मानपूर्वक आपण करावं. आदरणीय अनिकेतजी आणि आमच्या ताई, नाव काय ताई आपलं? ताई, आमच्या पत्रकार बंधू आणि भगिनी यांचं स्वागत. अनिकेतजी या. मला वाटलं आपल्या कोणाच्या चिरंजीविका आहे का, कन्या आहे? या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आदरणीय राकेश यादव गुरुजी यांचा सत्कार अध्यक्षा आणि विद्याताई करतील अशी मी त्यांना विनंती करतो. राकेश यादव गुरुजी साहेब फोटो करायला. अल्पार सुरू करू शकता जागेवर आपल्या तुम्ही आलेला आहे. टाळ्या सर्वांनी जोरदार वाजवल्या पाहिजे. अल्पार मिळालेले आपण सुरू करू शकता. शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत. या ठिकाणी खऱ्या अर्थाने या धम्म परिषदेची ताकद तुम्ही आम्ही सर्व आहोत. बंधू आणि भगिनींनो, परिषदेला या ठिकाणी आमच्या पहिल्या धम्म परिषदेपासून 4थ्या पर्यंत खंबीर नेतृत्व, बदलापूर शहर आणि ग्रामीणमध्ये ज्यांचा एक चांगला रुतबा आहे असे आमचे आदरणीय आनंद सोनकांबळे सर, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून सार्वजनिक स्वागत झालं पाहिजे. आणि सर शासकीय कामामध्ये झेडपी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक असल्या कारणामुळे महत्वाच्या जबाबदारी सरांना होती म्हणून ते उशिरा आले. आता एक 5 ते 10 मिनिटं वाढतील कारण सरांना याचे आपल्याला बोलण्याची संधी द्यायची आहे. तर बंधू आणि भगिनींनो, सांगण्याचं तात्पर्य परिषदेच्या माध्यमातून आपल्याला महाबोधी महाविहार हे सुद्धा बळकट करायचं आहे. महू बाबासाहेबांची जन्मभूमी, तिथलं आंदोलन देखील भविष्यामध्ये छेडायचं आहे. भारतीय बौद्ध महासभेला त्या ठिकाणी कसं नियंत्रण ठेवता येईल महूमध्ये, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आम्ही फक्त भारतीय बौद्धांचं कार्यकर्ते ह्या वाडापुरते नाहीये. महू कसं तिथून मुक्त होईल, महाबोधी कसं मुक्त होईल, दीक्षाभूमीमध्ये भारतीय बौद्ध महासभेला कसं महत्वाचं स्थान मिळेल, भीमराव साहेबांना कसं महत्वाचं स्थान मिळेल, या सगळ्यासाठी तुम्हाला आम्हाला प्रयत्न करायचे आहे. म्हणून धम्म परिषद, धम्म मेळावे, आपले जे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाचे या ठिकाणी आपण आदान प्रदान करतो. ते कार्यक्रम या ठिकाणी आपण घेत असतो. आज 4थ्या धम्म परिषदेच्या माध्यमातून एक कौतुक सोहळा, कृतज्ञता आपण सगळ्यांची व्यक्त करतो.